चला आज आपण आता भाकरी बनवू। बाजरीची भाकरी। आता मी पीठ घेतलं, पाणी टाकून मळते। त्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि तेवढ्या प्रमाणात आपण मळून घ्यायचं। मळून झाल्यावर असं रगडून घ्यायचं। रगडल्याशिवाय भाकरी छान लागत नाही, चवीला छान लागते भाकरी आणि भाकरीचं वाफ पण येतो पिठाला। आपण असं चांगलं रगडून घेऊ। झालं, रगडून झालं। आता आपण त्याचा उंडा बनवू। आता खाली पीठ टाकू आणि भाकरी थापू। पुन्हा पीठ टाकू थोडं। चुलीवरची भाकरी चवीला खूप छान लागते आणि खायला पण चविष्ट लागते। आपण आता भाकरीला पाणी लावू। ही माझी घरची चूल आहे बरं का। मी माझे नातू आले ना पुण्याचे, नाशिकचे, तर मी अशा भाकरी बनवते त्यांच्यासाठी। त्यांना खूप आवडतात। उलट करू भाकरी। आता पीठ घेऊ आणि भाकरी बघा रगडताना हे उंडा ठेवल्यावर आपण अशी फिरवायची भाकरी। फिरवायची तेव्हा ती गोल होते आणि पातळ होते। अशी फिरवली का, अशी नुसती थापायची नाही, अशी फिरवायची। आपल्याला जेवढ्या आकाराची करायची तेवढ्या आकाराची बनवायची। तेवढा उंडा घ्यायचा आपण। ही भाकरी शिजते का बघू। थोडी कच्ची अजून, थोडी शिजवू आणि भाकरी आपण पुढे लावू शिजवायला। आता पुढे शिजायला लावू। दुसरी भाकरी आपण टाकू। वरती पाणी लावू। आपण भाकर आता उलटी करू। भाकर शिजत आली, चांगली हारावर शिजते। विस्तवर भाकर शिजली का ती चवीला छान लागते, खमंग लागते भाकर। ही बघा भाकरी किती छान तयार झाली। भाकरीला छान पोपडा आला बघा। असं पोपडा यायला पाहिजे तिला, तर ती सुंदर लागते खायला। हे बघा।